आहे महाराज बरं का. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज सांगतात काय, तयाच्या चिंतने निरसेल संकट चराल दुर्घट भवसिंधू. काय सांगितलं, भगवान परमात्म्याच्या कंठामध्ये नामचिंतन करा, पण त्याचं चिंतन केल्याने फायदा होईल. निरसेल संकट, काय सांगतात, चिंतन करा सांगतात. चिंतन पण आपलं उलट आहे, आपण चिंतन कमी आणि चिंता जास्त करतो. मग म्हणजे चिता आणि चिंता याच्यात काही फरक नाही. म्हणजे कसं, चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते. मग त्याच्यावर फरक काय, काय इलाज आहे, त्याच्यावर एकच इलाज आहे, चिंता करू नका, जिवंतपणी जळाल, चितावर मेल्यावर जळाल. मग याच्यावर चिंतन एकच आहे, चिंतन करा. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. भवसिंधू म्हणजे भव म्हणजे सागर, भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर. म्हणजे भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं चिंतन नामचिंतन हे साधन आहे. भवसिंधू म्हणजे कसं आहे का, काय म्हणजे संसाराला सागराची उपमा लावली का लावली, ऐका 2 मिनिटात सांगतो, अभंगाच्या पुढे बोलतो. तुमच्या गावातला एखादी व्यक्ती समुद्र पाहण्याकरता मुंबईला गेला, नावेमध्ये बसला, जहाजामध्ये बसला, एवढा लांब गेला, एवढा लांब गेला, चारीकडचे काठ दिसेनासे झाले, वापस आला, गावात मंडळी भेटले, दादा समुद्र पाहिला का, म्हणे हो पाहिला ना. किती गेले लांब, इतका लांब गेलो, इतका लांब गेलो, चारीकडचे काठच दिसत नव्हते, एवढे लांब गेलो. मग एवढ्या लांब गेल्यानंतर, एवढ्या मध्ये गेल्यानंतर समुद्रात किती पाणी सांगावं, तो म्हणे सांगता येत नाही. तसं कितीही संसार केल्यानंतर, मला तो विषय मांडायचाच नाही आज, फक्त भवसिंधूचा अर्थ सांगून पुढे बोलतो. कितीही संसार केल्यानंतर संसारात किती आपण दुःख भोगलं हे सांगता येत नाही, म्हणून तराल दुर्घट भवसिंधू म्हणून सागराची उपमा आहे. मग का हो महाराज, भवसिंधू सागरामधून तरुण जाण्याकरिता नेमके आम्ही चिंतन करू, कोणाचं करू, जन्मोन या कुडी वाचे स्मरे राम. कोणाचं नाम चिंतन करायला लावलं, पवित्र देशामध्ये तुमचा जन्म झाला. कसं पवित्र देश आहे का, या देशाची महती गात असताना जन्मोन या कुडी, कुड म्हणजे आपलं कुड पवित्र आहे, आपला देश पवित्र आहे. पवित्र ते कुड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. याच्या पलीकडे बोलू का, जगाच्या पाठीवर अख्ख्या जगामध्ये अनेक देश आहेत, पण या भारतासारखा मनाने आणि पैशाने श्रीमंत देश कोणताच नाही. कस काय श्रीमंत, मनाने तर श्रीमंत आहेत, भरपूर आहे, पण संपत्तीने कसा श्रीमंत आहे, असं वर्णन आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ संतोर ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला. महाराज सांगतात या देशाची एवढी महती आहे, एवढी महती आहे, या देशामध्ये साधू संतांचा हा देश ओळखला जातो, भगवान परमात्म्याच्या अवतार लीलेंचा हा देश ओळखला जातो. कोणाकोणाचे अवतार झाले, नको त्या देवाचे, नको त्या संतांचे अवतार, धर्मरक्षावय अवतार घेस, एवढे देवांचे अवतार, एवढे संतांचे अवतार या मृत्यू लोकावर, पृथ्वी तलावर झाले, या भारतात झाले. म्हणून या भारताचं पवित्र हे भारताला म्हटलं गेलं. आणि अशा पवित्र देशामध्ये, पवित्र कुळामध्ये, जन्मोनिया कुडी, पवित्र कुळामध्ये आपला जन्म झाला. मग कोणाचं नामचिंतन करायला लावतात, वाचे स्मरे राम. राम का सांगितलं त्याचं कारण सांगतो. आता तरी संदर्भ चांगला जुळतो. इतक्या वर्षापासून तुम्हाला आपल्याला सर्वांना एक अपेक्षा होती. कुठली अपेक्षा होती, बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है अवधपुरी का दाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, ही अपेक्षा होती सर्वांना. पण राहिलं तसं नाही. झालं काय, बन गया है मंदिर, झालं ते मंदिर. मग ते मंदिर झालं, मग त्याचं नामचिंतन, त्याची सेवा करायचं काम कोणाचं आहे, आता आपल्याच आहे. अजून बोलू का, सध्याच्या परिस्थितीमध्ये मला 2च राजे आठवतात, 2च राजे आठवतात. टेन्शन घेऊ नका, मी राजकारणाचं बोलणार नाही. काय म्हणतील महाराज आचारसंहिता चालू आहे, बिनबाळान कोलिमा टाकी देतील तुमले. मी कोणताच पक्षाचा सांगायचं हे काय का मला.
मला एकच सांगायचं आहे, 2 राज्य माझ्या डोळ्यासमोर आठवतात. 16व्या शतकात एक राजा होऊन गेला, ज्याने मुघलांपासून आपली सुटका केली. तो राजा राहिला नसता, तुम्ही इथं बसले नसते, मी इथं कीर्तन केलं नसतं. तुमचं नाव शामराव, गंगाराम, लीलाधर अजिबात नाही. मग ताजुद्दीन शेख, महमूद, तुम्ही का असता माय मावल्या, तुमचं नाव गंगूबाई, शकूबाई, नाही 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 नाही, ममताज बेगम, चांद बेगम. तसं नाही. तो राजा 16व्या शतकात जन्मला. कसा जन्मला? लाल मातीच्या कणा सुगंध परिदर वळला, जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला. अरे रयतेच्या त्या रक्षणाकरिता उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केलं बहु उपकार. अरे केलेल्या त्या उपकाराची देवगड्या तुझा असा रयतेचा रयतेचा प्राण. सांगितलं एकच आहे, जगाच्या पाठीवर महाराज, जगाच्या पाठीवर एक मंदिर त्या राज्याचं नाही, पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर साऱ्यांच्या हृदयात ज्याने मंदिर केलं तो एकमेव 16व्या शतकात होऊन गेले राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या राजानंतर, त्या राजानंतर आपल्यावर जे आता राज्य करतात बघा, मी कोणाचा प्रचार करत नाही, काही नाही. शेवटी जनता जनार्दन तुम्हाला पटेल त्याला मत द्या, माझं म्हणणं काहीच नाही. मला सांगायचं एकच आहे, जे काम त्यांनी केलं बघा, केंद्रात मोदी साहेब बसले, त्यांची प्रारब्ध त्यांचं काही असेल, तुम्हाला राज्यात तुम्हाला बसवायचं ते बसवा, आपलं काही म्हणणं नाही, कोणालाही द्या, आपलं काही म्हणणं नाही. मी कोणत्याच पक्षाचा प्रचार करत नाही. मला सांगायचं एकच आहे, प्रभू रामाचं मंदिर झालं हे आपल्यासाठी पुण्याचं काम आहे, आपल्यासाठी भाग्याचं काम आहे. आणि मी कोणत्याच पक्षाचं नाही. बरं, मनोहर महाराज, मी प्रत्येक पक्षात कीर्तन करणारा माणूस आहे. सांगू तुम्हाला, माझं कीर्तन भाजपवाल्यांनी ठेवलं, माझं कीर्तन जर भाजपवाल्यांनी ठेवलं तर मी अभंग कोणता घेतो माहिती का? वचन ऐका कमळापती. कोणता पती? हा, कमळापती. मग का महाराज, काँग्रेसवाले नाराज होते, काँग्रेसवाल्यांनी जरी माझं कीर्तन ठेवलं तरी मी अभंग घेतो, उभारला हात, उभारला हात. काँग्रेसवाले. मग का हो, शिवसेनावाल्याने काही का तुमचं घोडं मारलं का? नाही, शिवसेनेवाल्याने जरी माझं कीर्तन ठेवलं तरी मी अभंग घेतो, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. काय फिरे? बाण. मग का हो महाराज, राष्ट्रवादीवाले बी नाराज होतील ना. राष्ट्रवादीने जरी माझं कीर्तन ठेवलं तरी मी अभंग घेतो, कोणता? घडी घडी काळ वाट याची पाहे. कोणाची वाट पाहे? मग का हो महाराज, अपक्षाने काय बिघडवलं? अपक्षाने माझं कीर्तन ठेवलं तरी मी अभंग घेतो, कोणता? पांगुळ झालं देवा नाही हात न पाय. मग महाराज, तुम्हाला पक्ष कोणता? जथाना गुलाब फेकाय ना. असं करू नका. सांगायचं मला एकच आहे. काय सांगायचं आहे? प्रभू रामाचं मंदिर झालं, ते कोणी केलं मी त्याच्याबद्दल बोलत नाही, कोणी काय करेना. मंदिर रामाचं झालं, मग काय करायचंय? वाचेस राम भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कसं? दरी हाची नियम हरनेसी, म्हणजे नित्यनेमा. नित्यनेमान आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्यनेमाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर भगवान परमात्मा तुमच्याजवळ राहतो. मग नामचिंतन केलं पाहिजे का नको? पाहिजे ना. करा विठोबा कुमारे हो पारकुम, हो पारकुमारी, हो पारकुमारी, हो पारकुमारी. जय हो पारकुमारी, हो पारकुमारी, जय हो पारकुमारी, हो पारकुमारी, खबर कुमारी, हो पारकुमारी, खबर कुमारी, हो पारकुमारी, खबर कुमारी. श्री ज्ञानदेव
जय 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 गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार। महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जन्मोनी आकुडी वाचे स्मरे राम दर्याचे नेम हरणसी भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही नित्यनेमाने केलं पाहिजे हे खरं आहे। मग त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आम्ही करू मग अजून काय फायदा होईल। तू का म्हणे कोटी पुढीती पुढीत